नमस्कार, स्वागत है आपका एएम न्यूज में। शिवसेना यूबीटी शाखा 56 की तरफ से मंगला गौरी कार्यक्रम का आयोजन किया गया। यह आयोजन महिला शाखा प्रमुख नितिन भाटिया फाल्के के नेतृत्व में हुआ, जिसमें शिवसेना उपनेता शीतल देवरुखर, सायली सुनील प्रभु, महिला संगठक सानिली ताई सावंत, राजू देसाई, दीपक सुर्वे, शबाना ताई ठाकुर, शाखा प्रमुख सोबत गर्दे सहित तमाम लोग उपस्थित हुए। इस अवसर पे हमारे संवाददाता कन्हैया लाल यादव ने इस कार्यक्रम के विषय में विस्तृत जानकारी भी ली। देखिए पूरी रिपोर्ट। मंगल गौरी उत्सव करतात, हे कशासाठी आहे आणि ही तुमची पार्टी कुठे कुठे करतात, का करतात? मंगळागौरी हा जो उत्सव आहे तो महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा जो इतिहास जपायचा हा कार्यक्रम आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं वर्षानुवर्ष शाखेच्या माध्यमातून आणि आमच्या ज्या शाखा संघटका लक्ष्मीताई भाटिया आहेत, आमच्या शाखा समन्वयक म्हात्रेताई आहेत, माडियेताई आहेत, या सगळ्यांच्या सहकार्याने, इतर सगळ्या महिलांच्या सहकार्याने दरवर्षी मोठ्या उत्साहात हा मंगळागौरीचा कार्यक्रम पार पडतो। या मंगळागौरी कार्यक्रमाचा जो उत्साह असतो तो सगळ्याच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उमटतो। सगळ्या महिला एकत्र याव्यात, पक्षाचं काम करत असताना आपली संस्कृती परंपरा जोपण्यासाठी हा मंगळागौरीचा उत्सव मोठ्या थाटामाटात आदरणीय शिवसेना नेते सन्माननीय माजी मंत्री सुभाष देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक शाखेत होतो आणि आवर्जून शिवसेनेच्या माध्यमातूनच होतो। धन्यवाद। आणि तुम्ही ताई, हे कार्यक्रम कशासाठी होतात आणि कार्यक्रम मध्ये काय काय होतात? कार्यक्रम मध्ये म्हणजे सर्व महिला नेहमीच आपली घरून कामं असतात। श्रावण महिना असा आहे की त्या महिन्यात, श्रावण महिन्यात महिला नाचतात, एकत्र आपली सुखदुःख विसरतात आणि एकत्र येतात आणि आपला पारंपरिक मंगळागौर आहे तर ती दरवर्षीप्रमाणे आम्ही सर्व महिला भाग घेऊन त्याच्यामध्ये सामील होतो आणि इतर आपले शेजारी वगैरे त्यांना पण आमंत्रण करतो आणि त्याने मंगळागौरीचा उत्सव वाढतो आणि समाजात एक वर्गीकरण असतं ना, जनजागृती ती पण निर्माण होते। त्याच्यासाठी काय 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 करू शकता ताई? या मंगळागौरी उत्सव मध्ये कोणा कठून लोक येतात आहे? मंगळागौरी मध्ये बघायला गेलं तर सर्व महिलाच एकत्र होतात। पक्षाच्या दृष्टीने या शाखा संघटक आहेत आमच्या, दरवर्षी भरभरून त्याच्यात भाग घ्यायला लावतात। त्यात असं पण नाही, ज्येष्ठ सर्व महिला मिळून एकत्र आम्ही कार्यक्रम राबवतो। या मंगळागौरी कार्यक्रम मध्ये ताई तुम्ही काय सांगतो की लोकांना कसं काय करायचे, शेजारी कसं करायचे, सांगू शकता का? मंगळागौरी हा कार्यक्रम महाराष्ट्राचा आहे, भारताची परंपरा आहे। त्यातून अनेक संदेश, जसं काही स्वच्छता अभियान आहे किंवा आजकाल मुलींवरती होणारे बलात्कार आहेत किंवा अन्य जी महिला स्वतःसाठी ज्या आरोग्याविषयी तक्रारी असतात की त्यांचे हिमोग्लोबिन कमी असतं, काय असतं, त्यानुसार जे काय संदेश द्यायचा असतो तो ह्या कार्यक्रमातून आम्ही महिलांना देत असतो। तर ह्यामध्ये म्हणजे पहिला पुढाकार घेतलेला हा पक्ष म्हणजे शिवसेना पक्ष आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा अनेक वर्षापासून हे कार्यक्रम करत आले आहे, जसं रक्तदान शिबिर आहे किंवा अन्य हळदी कुंकू आहे, अशा अनेक प्रकारचे कार्यक्रम घेत असतात आणि त्या कार्यक्रमांमधून फक्त राजकारण नाही तर नुसतं समाजकारण पण याच्यातून केलं जातं आणि त्यानुसार समाजाला वेगवेगळे संदेश दिले जातात। या प्रकारे असा हा कार्यक्रम दरवेळेला घेतला जातो आणि याच्यामध्ये वेगवेगळे प्रत्येक जातीतले लोक असतात। इथे कुठला जात नसतो किंवा कुठल्याही अगदी 10 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंतच्या महिला सगळ्या याच्यामध्ये सहभागी होतात। या कार्यक्रम किती वर्षापासून चलत येत आहे आणि तुम्ही लोक या वेगळे शाखामध्ये करतात की कसा करतात? नाही, जसं ही महाराष्ट्राची संस्कृती म्हणून जपलं जातं आणि श्रावण महिन्यातला मंगळागौर हा पवित्र मानला जातो। वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने
शाखा शाखांमध्ये राबवतो आणि प्रत्येक शाखेचे पदाधिकारी म्हणजे म्हणायला गेलं तर शाखेची मूळ पदाधिकारी म्हणजे शाखा संघटक ज्या प्रत्येक वॉर्डच्या ह्या कार्यक्रम हे राबवतात. त्याच्यामध्ये आज या शाखेत आपला हा जो कार्यक्रम होतोय तर त्याच्यामध्ये हा कार्यक्रम बसवणं आणि ह्या महिलांना उत्स्फूर्त करणं, या सगळ्या संसारिक महिला, कौटुंबिक महिला, घरातून कधी न बाहेर पडणाऱ्या महिला यांना ह्या शाखेच्या माध्यमातून हे असं काहीतरी आपले कलागुण दाखवायला एक छोटासा वाव मिळतो. आणि राहिला प्रश्न तर आज या शाखेच्या वतीने या मंगळागौरचा जो कार्यक्रम आज झाला, या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवरांनी इथे भेट दिली आणि शुभेच्छा दिल्या, पूजन झालं आणि संपूर्ण शाखा क्रमांक 56च्या वतीने आज हा जो मंगळागौर कार्यक्रम राबवण्यात गेला ते शाखेचे दोन्ही पदाधिकारी शाखा प्रमुख सुबोध गडदे आणि आमच्या महिला शाखा संघटक लक्ष्मीताई भाटिया यांचं खूप 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 पहिलं कौतुक सर्वच पदाधिकाऱ्यांच्या, सर्व महिला आघाडीच्या वतीने. आणि लक्ष्मीबद्दल आमच्या जर सांगायचं झालं तर तिचं एकदम बघायला गेलं तर शाखेच्या वतीने महिलांच्या बाबतीत जेणेकरून जो महिलांचा विशेष उपक्रम ती राबवते, मग कार्यक्रम कुठलाही असो पण तो बघण्यासारखा असतो. आणि मुद्दाम सर्व पदाधिकारी आम्ही वेळात वेळ काढून येतो आणि हा कार्यक्रम असाच वर्षानुवर्ष पक्षाच्या वतीने राबवला जाईल आणि सगळ्या महिला याच्यामध्ये सहभाग घेऊन आपला आनंद व्यक्त करतील. आणि पूर्ण श्रेय मी या 56 वॉर्डचं आमच्या सर्व या महिला पदाधिकारी ज्या लक्ष्मीच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत या सर्व महिला पदाधिकाऱ्यांना देते आणि इथेच थांबतो. या परिस्थिती महाराष्ट्र जी परिस्थिती झाली मराठी बनाम परप्रांती यामधून तुम्ही मराठी लोकांना एकत्रित करायसाठी नाही केला असं काहीतरी नाही, असं काही नाहीये. ऍक्च्युली बोलायला गेलं तर मराठी माणसं ही शिवसेनेलाच मानणारी लोक आहेत. जनता मराठी माणसाला मानते आणि आमचे पक्षप्रमुख जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मराठीच माणूस नाही तर इतर धर्मीय, जातीय, धर्मीय सर्व प्रांतांना एकत्र घेऊन चालणारे आहेत. त्याच्यामुळे हा मराठी जरी कार्यक्रम असला तरी मला असं वाटतं याच्यामध्ये संपूर्ण म्हणजे उत्तर भारतीय असू दे, मुस्लिम समाज असू दे, त्याच्यानंतर गुजराती समाज असू दे, सर्व महिलांना एकवटणारा हा कार्यक्रम आणि एकवटणारा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणखी काहीतरी संदेश गोरेगाव साठी, लक्ष्मीताई भाटियासाठी काहीतरी संदेश द्यायचा? लक्ष्मीताईंबद्दल संदेश जर गोरेगावच्या वतीने द्यायचं झालं तर आज जसं शाखा क्रमांक 56चा हा जो वॉर्डचा कार्यक्रम तिने एक सुंदर महिलांना तयारी करून जो राबवण्यात आला आणि तो केला. कारण कार्यक्रम घेणं हे तितकं सोपं नसतं, कारण कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत त्याचं टेन्शन असतं. आणि लक्ष्मीबद्दल सांगायचं झालं तर मी एवढंच म्हणेन, प्रत्येक शाखा संघटकने आणि प्रत्येक पदाधिकाऱ्याने, प्रत्येक वॉर्ड मधल्या महिलांनी खरंच लक्ष्मी ज्या पद्धतीने काम करते, लक्ष्मी ज्या पद्धतीने आपले कार्यक्रम राबवते, तर गोरेगावला मी एवढंच सांगू इच्छिते की लक्ष्मीला मी खूप खूप शुभेच्छा देते तिच्या पुढील वाटचालीसाठी. तिच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करू दे. थँक्यू. हे कार्यक्रम घेतला मंगळागौरीचा, तुम्ही कसा हे केला आणि किती तुम्हाला परिश्रम किती लागेल? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. हा कार्यक्रम दरवर्षी आमच्या गोरेगाव विधानसभेच्या वतीने होतो. यावर्षी प्रत्येक प्रभागावाईज हा कार्यक्रम राबवण्याचं मार्गदर्शन आम्हाला देसाई साहेबांच्या माध्यमातून, आमच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिलेलं होतं आणि त्याप्रमाणे शाखा क्रमांक 56चा हा छोटासा कार्यक्रम सर्व महिला आघाडीच्या वतीने आणि सर्व महिला आघाडीच्या सहकार्याने आणि माझे शाखा प्रमुख सुबोध गडदे, आमची पूर्ण टीम शाखेची, यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज कार्यक्रम इथे संपन्न झालाय. आणि सर्वांचं नेहमी सहकार्य लाभतं. कुठलंही काम असू दे, सगळ्या महिला खांद्याला खांदा लावून काम करतात, सर्व पदाधिकारी मदत करतात, त्यामुळेच हे सर्व शक्य होतं. एकट्याला कुठली गोष्ट शक्य नसते. जेव्हा पूर्ण पुढे एक माणूस दिसतो पण मागे जी टीम असते ती सगळी टीम आहे आणि या टीममुळे सगळं शक्य झालेलं आहे.
आगामी महानगरपालिकाचे चुनाव येत आहे, त्या महानगर चुनावापासून तुम्ही काय काहीतरी प्लॅन केला आहे काय? पक्षाचं तिकीट मिळावं आणि नगरसेवा ही स्वप्न कोणाची नसतात, सगळ्यांची असतात, पण त्या पद्धतीने त्यासाठी जी वाटचाल गेली 20 वर्ष पक्षात मी सुद्धा करते आणि बाकी माझ्या पक्षाचं जे आदेश येतील त्याप्रमाणे नक्कीच ही निवडणूक मी लढवण्यास इच्छुक आहे आणि नक्कीच इथं उमेदवारी मिळाली तरी ही माझ्या महिलांची आणि माझ्या शाखेची उमेदवारी असेल, माझी एकटीची उमेदवारी नसेल आणि नक्कीच ही उमेदवारी मिळाल्यानंतर हा वॉर्ड आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या स्वाधीन जिंकूनच करू आणि साहेबांना हे गिफ्ट आम्ही छोटंसं देऊ आमच्याकडून, एवढं नक्की सांगेन. प्रेमनगर बांगून उन्नत नगरला कोणता तरी संदेश देतो तुम्ही कशासाठी BMC चुनावासाठी? लोकांना मी एवढंच सांगेन की आता इलेक्शनच्या काळामध्ये इकडे तिकडे उड्या मारणारे लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, पण ते त्यांच्या स्वार्थासाठी जाताना त्यांनी पैसा हा अजेंडा की आम्हाला कुठून पैसे मिळतात अशा करून लोक गेलेली आहेत आणि आमचं तसं नाही. आम्हाला बरीच आमिष आली पण आम्ही आमच्या संघटनेला साहेबांना सोडून कुठेही जाणार नाही, भविष्यातही जाणार नाही. जे काही होईल ते या संघटनेत होईल या दृष्टीनेच आम्ही काम करतोय, कारण निष्ठावंत जो शिवसैनिक असतो, जो शिवसैनिक स्वतःला निष्ठावंत म्हणतो, तो एका पक्षात राहतो, एका ठिकाणी राहतो आणि तिथेच आपलं भविष्य जे काय ते ठरवतो आणि आमचं भविष्य आमचे सुभाष देसाई साहेब ठरवतील एवढं नक्कीच आम्हाला आशा आहे आणि आम्ही त्या वेळेने आम्ही काम करतो. थँक्यू. आणखीन कोणीतरी सांगेल काय हे कार्यक्रम मध्ये तुम्हाला कसा आनंद वाटला? कोण सांगतो? खूप खूप छान वाटलं. ऍक्च्युली हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी साजरा करतो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी साजरा केला होता. आमच्या लक्ष्मीताई तर आहे, हा प्लॅटफॉर्म आम्हाला नेहमी देत असतात. आम्हाला कधी कधी वेळ असतो, कधी कधी नसतो. यावेळी मुळात खरंच वेळ नव्हता, अचानक हा कार्यक्रम ठेवला होता, पण आम्ही ताईंच्याच महिला पदाधिकारी आहोत आणि त्या वतीने आम्ही एक डान्स पण ठेवला. पण हे फक्त एक डान्स पुरतं नसतं, इथे आम्ही सगळे एकत्रित येतो, बोलतो, वागतो, कसा आहात ते विचारतो, आनंद व्यक्त करतो. तर हा फक्त एक कार्यक्रम म्हणून बघत नाही, तर एक बोलतो ना एक ऊर्जा निर्माण होते त्याच्यातून, आम्हाला काहीतरी करायचंय म्हणून. काय असतं ना, नेहमी आम्हाला घर आणि चूल याच्यामध्येच डिवाइड केलं जातं, पण या कार्यक्रमामध्ये असं वाटतं की आमच्यात पण काहीतरी कला आहे, भले 1 मिनिटाची सिटी का ना असो ती पण आम्हाला उत्स्फूर्त करते. तर ही कला जी जिवंत ठेवण्याचा हा प्लॅटफॉर्म आहे ते खरंच आम्हाला खूप खूप आवडलंय ना. असा प्लॅटफॉर्म नेहमी द्यावं आणि उद्धव साहेब तर आमच्यासाठी नेहमी एक वडिलांसारखे आहे, तर त्यांच्याकडून एक अपेक्षा करते की आमच्या त्यांना नगरसेवकांची सीट द्यावी, त्यांच्या पाठी आम्ही खूप खूप खंबीरपणे काम करू आणि नक्कीच हा वॉर्ड त्यांच्यासाठी आम्ही जिंकून आणू. हा आम्ही एकदम प्रयत्न काय करूनच दाखवू. धन्यवाद. जय महाराष्ट्र. लक्ष्मीताईसाठी तुम्ही काहीतरी शुभेच्छा देतात BMC चुनावमध्ये? ऑफकोर्स फक्त लक्ष्मीताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सगळ्यांचे आशीर्वाद आहे तिच्या मागे, लक्ष्मीच्या मागे. आणि या मुलीला सगळ्यांना आता 2 दिवसामध्ये डान्स त्यांनी तयार केला. महिला आहेत असं थकतात, बाहेरची पण कामं करून, दादाची कामं करून, तरी पण तयार केला एका शब्दावरती. लक्ष्मीताई ना दर टायमाला मानव उत्सव मध्ये ते पण जत्रा घेतात, त्यामध्ये पण आमच्या महिलांना संधी देतात काही ना काही करायचं. आता पण त्यांनी पाककला कृती घेतली, त्याचमध्ये पण आमच्या महिलांना आमच्या वार्डमध्ये 50 तरी बायका होत्या त्याच्यामध्ये महिला, त्यांनी भाग घेतलेला. त्यांना आमच्याकडनं सगळ्या महिलांना ऑल द बेस्ट. त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा आणि यशस्वी होऊ द्या. थँक्यू.